नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूयात इयत्ता 6वी नागरिकशास्त्र पाठ 4 शहरी स्थानिक शासन संस्था. तर यामध्ये आपण पाहणार आहोत ग्रामपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका. शहरी स्थानिक शासन संस्थांमध्ये पाहणार आहोत नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका. मागील पाठात आपण ग्रामीण भागातील स्थानिक शासन संस्थांचे स्वरूप पाहिले. या पाठात आपण शहरी भागातील स्थानिक शासन संस्थांचे स्वरूप पाहणार आहोत. शहरी स्थानिक शासन संस्थांमध्ये नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका यांचा समावेश होतो. आपल्या देशात शहरांची संख्या खूप आहे. शहरे झपाट्याने वाढत आहेत. गावांची निमशहरे, निमशहरांची शहरे आणि शहरांची महानगरे होत आहेत. शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या ग्रामीण भागाचेही स्वरूप बदलत आहे. शहरामधील सोयी व समस्या त्यांनी दिलेल्या आहेत. उद्योग व्यवसायाची संधी असतात. वाढते सेवा क्षेत्र, मोठ्या प्रमाणावर रोजगार, मनोरंजन, कला, साहित्य इत्यादी सोयी उपलब्ध असतात. आणि त्यांच्या समस्या बघा: अपुरा निवारा, जागेची टंचाई, वाहतूक कोंडी, कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या, वाढती गुन्हेगारी, गलिच्छ वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या. या काही शहरामधील सोयीही दिल्या आहेत आणि समस्याही दिलेल्या आहेत. नगरपंचायत पाहूया. शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे नगरपंचायत असते. पूर्णतः खेडेही नाहीत आणि शहरही नाही अशा काही ठिकाणी आपण पाहतो. तेथील स्थानिक शासन संस्था म्हणजे नगरपंचायत होय. अन्य स्थानिक शासन संस्थांप्रमाणे नगरपंचायतीची दर 5 वर्षांनी निवडणूक होते. निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकी एकाचे अध्यक्ष आणि एकाचे उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. नगरपंचायत पाहूया. शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे नगरपंचायत असते. पूर्णतः खेडेही नाही आणि शहरही नाही अशा काही ठिकाणी आपण पाहतो. तेथील स्थानिक शासन संस्था म्हणजे नगरपंचायत होय. अन्य स्थानिक संस्थांप्रमाणे नगरपंचायतीची दर 5 वर्षांनी निवडणूक होते. निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकी एकाचे अध्यक्ष आणि एकाचे उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. आता चर्चा करूयामध्ये शहरांना भेडसावणारे प्रमुख प्रश्न कोणते आहेत. शहरातील नातेवाईकांकडे दिवाळीची सुट्टी मजेत घालवलेली रेश्मा तेथील काही प्रसंगाबाबत विचार करू लागली. रेश्माप्रमाणेच प्रसंगावर तुम्ही विचार करा आणि 2 परिच्छेदात ते लिहायला सांगितलेत. रुग्णवाहिकेचा सायरन जोरात वाजत होता आणि मोकळा रस्ता मिळत नव्हता. पाणी कपातीच्या निर्णयामुळे पाण्याच्या टँकरसमोर गर्दी होती. बागांमध्ये लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयी केल्या जात होत्या. याच्यावरती तुम्हाला चर्चा करायला सांगितलेली आहे. तसेच बघा, सर्व स्थानिक शासन संस्थांना काही आवश्यक कामे पार पाडावी लागतात. त्यानुसार नगरपंचायतीची आवश्यक कामे कोणती असे तुम्हाला वाटते. नगरपरिषद पाहूयात आपण. लहान शहरांसाठी नगरपरिषद आणि स्थानिक शासन संस्था निर्माण केले जातात. लहान जी शहर आहेत त्यांच्यासाठी नगरपरिषद हे स्थानिक शासन निर्माण केले जाते. नगर परिषदेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. निवडून आलेले प्रतिनिधी नगरसेवक म्हणून काम करतात. ते आपल्यापैकी एकाचे अध्यक्ष म्हणून निवड करतात. त्यास नगराध्यक्ष असे म्हणतात. नगर परिषदेच्या सर्व सभांचे अध्यक्षस्थान नगराध्यक्ष भूषवतो. तेथील कामकाजाचे नियमन करतो. नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावर नगराध्यक्ष लक्ष ठेवतो. नगराध्यक्षाच्या गैरहजेरीत उपनगराध्यक्ष नगर परिषदेचे कामकाज पाहतो. नगर परिषद बघा, लहान शहरांसाठी नगर परिषद हे स्थानिक शासन निर्माण केले जाते. नगर परिषदेच्या निवडणुका कशा दर 5 वर्षांनी होतात आणि निवडून आलेले जे प्रतिनिधी आहेत त्याच्यातील एक नगरसेवक म्हणून काम करतात. ते आपल्यापैकी एकाचे अध्यक्ष म्हणून निवड करतात. त्यास नगराध्यक्ष असे म्हणतात. नगर परिषदेच्या सर्व सभांचे अध्यक्षस्थान नगराध्यक्ष भूषवतो. तेथील कामकाजाचे नियमन करतो. नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावर नगराध्यक्ष लक्ष ठेवतो. नगराध्यक्षाच्या गैरहजेरीत उपनगराध्यक्ष नगर परिषदेचे कामकाज पाहतो. नगर परिषदेला काही कामे करणे बंधनकारक असते. ते आवश्यक कामे म्हणून ओळखली जातात. उदाहरणार्थ सार्वजनिक रस्त्यावर दिवाबत्तीची सोय करणे, पाणी पुरवठा, सार्वजनिक स्वच्छता आणि मलनिस्सारणाची व्यवस्था करणे, जन्म, मृत्यू, विवाह यांच्या नोंदी ठेवणे. नगर परिषदेला काही कामे करणे बंधनकारक असते. तर ती कोणती कामे आहेत बघा. सार्वजनिक रस्त्यावर दिवाबत्तीची सोय करणे, पाणी पुरवठा, सार्वजनिक स्वच्छता आणि मलनिस्सारणाची व्यवस्था करणे, जन्म, मृत्यू, विवाह यांच्या नोंदी ठेवणे ही नगर परिषदेला कामे आहेत काहीतरी. या व्यतिरिक्त नगर परिषद जनतेला अधिक सेवा सुविधा मिळाव्यात म्हणून अन्यही कामे करतात. त्यांना नगर परिषदेची ऐच्छिक कामे असे म्हणतात. सार्वजनिक रस्त्यांची आखणी, त्यासाठी जागेचे संपादन करणे म्हणजे ती मिळवणे, गलिच्छ वस्त्यांमध्ये सुधारणा करणे, सार्वजनिक बागा व उद्याने बांधणे, गुरांसाठी सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणे इत्यादी कामे नगर परिषदेची ऐच्छिक कामे आहेत.
माहीत आहे का तुम्हाला? मध्ये पहा, प्रत्येक नगर परिषदेसाठी एक मुख्याधिकारी असतो. नगर परिषदेने घेतलेल्या निर्णयाची तो अंमलबजावणी करतो. त्याला मदत करण्यासाठी अनेक अधिकारी असतात. तुम्हाला असा अधिकारी व्हायला आवडेल का? तुम्ही आरोग्य अधिकारी झालात तर कोणती कामे कराल? हे तुम्हाला विचारलेले आहे. तसेच आता बघूया आपण नगर परिषदेच्या उत्पन्नाचे मार्ग. तर कुठले कुठले नगर परिषदेच्या उत्पन्नाचे मार्ग आहेत? तर घरपट्टी, शिक्षण कर, पाणीपट्टी, बाजारांवरील कर, राज्य शासनाकडून मिळालेले अनुदान हे नगर परिषदेच्या उत्पन्नाचे मार्ग आहेत. आता नगर परिषदेची आपण कामे बघितली. ही कामे करण्यासाठी कसं आहे, पैसे तर लागतात. मग त्यांचं उत्पन्न कुठलं आहे, त्यांना कुठून पैसे येतात? तर आपण जी घरपट्टी भरतो, शिक्षणाचा कर भरतो, पाणीपट्टी भरतो, तसेच जे बाजार असतात ते बाजारावरील कर भरणारे लोक असतात, तसेच राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान, ही सगळे नगर परिषदेच्या उत्पन्नाचे मार्ग आहेत. आता बघा, तुम्ही काय कराल? कचरा वेचकांना तुमच्या घरातील कचरा देताना, कचरा न्यायला जे लोक येतात त्यांच्यासाठी तुमच्या घरातील जर कचरा द्यायचा असेल तर तुम्ही काय कराल? तर ओला कचरा, सुका कचरा वेगळा वेगळा करून द्यावा. जलवाहिनी फुटल्यामुळे रस्त्यावर पाणी साठले आहे तर काय कराल? पाणीपुरीसाठी अस्वच्छ पाणी वापरले जाते असल्याचे तुमच्या लक्षात आले आहे. पुलांवरून अनेक जण नदीत निर्माल्याच्या प्लास्टिकच्या पिशव्या टाकत आहेत. गलिच्छ वस्त्यांच्या सुधारणेचा नगर परिषदेचा कार्यक्रम वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला आहे, परंतु त्यातील एखादी कृती तुम्हाला अयोग्य वाटते तर तुम्ही काय कराल असं तुम्हाला विचारलेले आहे. नगर परिषदेतर्फे आवाहनपत्र. डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी डासांची उत्पत्ती थांबवा. त्यासाठी एवढे करा: जुने टायर, नारळाच्या करवंट्या, जुने रिकामे डबे गच्चीवर किंवा आसपास साठवून ठेवू नका. ताप उतरत नसल्यास ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या. परिसर स्वच्छ ठेवा. तुमच्या घरात आणि परिसरात या आवाहनाच्या आधारे तुम्ही काय कराल? महानगरपालिका आपण पाहूयात. मोठ्या शहरामध्ये नागरिकांना विविध सेवा देणाऱ्या स्थानिक शासन संस्थेला महानगरपालिका असे म्हणतात. महाराष्ट्रात प्रथम मुंबई येथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली होती. सर्वात प्रथम महानगरपालिका मुंबई येथे स्थापन करण्यात आली होती. शोधा म्हणजे आणखीन समजेल आपल्याला. सांगितले काय शोधायला सांगितले बघा. आपल्या महाराष्ट्रात किती शहरांचा कारभार महानगरपालिका पाहते? तुमच्या शहराची महानगरपालिका केव्हा अस्तित्वात आली ते विचारलं आहे, हे शोधायला सांगितलं आहे तुम्हाला. शहरांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात महानगरपालिकेची एकूण सदस्य संख्या निश्चित केली जाते. दर 5 वर्षांनी महानगरपालिकेच्या निवडणुका होतात. निवडून आलेले प्रतिनिधी नगरसेवक असतात. ते आपल्यापैकी एकाची महापौर आणि एकाची उपमहापौर अशी निवड करतात. महापौर हा शहराचा प्रथम नागरिक मानला जातो. महानगरपालिकेच्या सभांचा तो अध्यक्ष असतो. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरांच्या अनेक प्रश्नावर चर्चा होते. शहरांच्या विकासासंबंधी अनेक महत्त्वाचे निर्णय तिथे घेतले जातात. शहरांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात महानगरपालिकेची एकूण सदस्य संख्या निश्चित केली जाते आणि दर 5 वर्षांनी महानगरपालिकेच्या निवडणुका होतात. निवडून आलेले प्रतिनिधी काय करतात? निवडून आलेले प्रतिनिधी कसे? नगरसेवक असतात. ते आपल्यापैकी एकाची महापौर आणि एकाची उपमहापौर म्हणून निवड करतात. महापौर हा शहराचा प्रथम नागरिक मानला जातो. महानगरपालिकेच्या सभांचा तो अध्यक्ष असतो. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहराच्या अनेक प्रश्नावर चर्चा होते आणि शहरांच्या विकासासंबंधी अनेक महत्त्वाचे निर्णय तिथे घेतले जातात. महानगरपालिकेच्या समित्या आपण पाहूयात. महानगरपालिकेचा कारभार समित्यांमार्फत चालवला जातो. शिक्षण समिती, आरोग्य समिती, परिवहन समिती ही त्यापैकी काही महत्त्वाच्या समित्या आहेत. महानगरपालिकेचे प्रशासन. महानगरपालिका आयुक्त हा महानगरपालिकेच्या प्रशासनाचा प्रमुख असतो. महानगरपालिकेने घेतलेल्या सर्व निर्णयांची तो अंमलबजावणी करते. उदाहरणार्थ काय दिले बघा. एखाद्या महानगरपालिकेने प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर जर बंदी आणण्याचा निर्णय घेतला असल्यास त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी महानगरपालिका आयुक्त करतो. महानगरपालिकेचे वार्षिक अंदाजपत्र तो तयार करतो आणि महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकींना तो उपस्थित राहतो. महानगरपालिकेचे प्रशासन. महानगरपालिका आयुक्त हा महानगरपालिकेच्या प्रशासनाचा प्रमुख असतो. महानगरपालिकेने घेतलेल्या सर्व निर्णयांची तो अंमलबजावणी करतो. उदाहरणार्थ काय त्यांनी सांगितले. एखाद्या महानगरपालिकेने जर प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला असल्यास त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी महानगरपालिका आयुक्त करतो. महानगरपालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक तो तयार करतो आणि महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकींना तो उपस्थित राहतो. तुमच्या वर्गाची करून पाहण्यामध्ये काय सांगितले त्यांनी. तुमच्या वर्गाची एक शिक्षण समिती तयार करा. मुले आणि मुली यांचे समान प्रतिनिधित्व असलेल्या या समितीने पुढील प्रश्नावर चर्चा करावी आणि अहवाल तयार करा. वर्गखोलीतील सुविधा, वर्गाच्या छोट्या ग्रंथालयाच्या निर्मितीचा प्रस्ताव आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन हे तुम्हाला करून पहामध्ये सांगितलेले आहे. माहीत आहे का तुम्हाला? मध्ये बघा, एकूण लोकसंख्येत स्त्रियांचे प्रमाण जवळजवळ निम्मे आहे.
तरीही राज्यकारभारात मात्र स्त्रिया अभावानेच दिसतात. आपल्या घरगुती कामातून स्त्रिया अन्न, इंधन, पाणी यांसारखे अनेक महत्त्वाचे विषय रोज हाताळतात, पण याबाबत निर्णय घेण्यात मात्र त्यांचा वाटा नसतो. घराच्या पाण्याची काळजी महिला घेते, पण पाण्याच्या प्रश्नात तिचा सहभाग नसतो. स्थानिक शासन संस्थांमध्ये 50% राखीव जागांमुळे असे महत्त्वाचे प्रश्न तडीस नेण्याची संधी महिलांना मिळालेली आहे. खाली दिलेल्या यादीतून महानगरपालिकेची कामे शोधा आणि त्यांची एक सूची तयार करायला सांगितलेली आहे. आता खाली ही यादी दिली आहे. पाणी पुरवठा, रस्त्यातील देवाबत्ती, जन्ममृत्यू विवाह नोंद, प्राथमिक शिक्षण, पोलीस, अग्निशामक सेवा, रेल्वेचे वेळापत्रक ठरवणे, अनधिकृत बांधकामावर हटोरा, धोकादायक इमारतींबाबत सूचना, बांधकामांना परवानगी, शहरातील सार्वजनिक वाहतूक, देशाच्या सीमारेषेचे संरक्षण, पर्यावरण रक्षण. यातून त्यांनी काय सांगितलेलं आहे की महानगरपालिकेची कामे शोधायला सांगितलेली आहे आणि त्याची यादी करायला सांगितलेली आहे. महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे मार्ग. महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे मार्ग कुठले आहेत? घरपट्टी, मालमत्ता कर, पाणीपट्टी, व्यवसाय कर, मनोरंजन कर, कर्ज उभारणी आणि राज्य शासनाचे अनुदान. ही सर्व महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे मार्ग आहेत. आता हे वाचल्यावर तुम्हाला काय वाटते? तुमच्या शहरात मेट्रो सुरू होणार आहे, काय वाटते तुम्हाला? 24 मजली इमारती बांधायला परवानगी मिळाली आहे. प्रत्येक प्रभागात उद्याने व विरंगुळा केंद्रांची निर्मिती केली जाणार आहे. शुद्ध पाण्याचा वापर बागा व गाड्या धुण्यासाठी करण्यावर कारवाई होणार आहे. ओला कचरा परिसरातच जिरवण्याचे बंधन घातले आहे. हे वाचल्यावर तुम्हाला काय वाटते ते विचारले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रमाची निर्मिती केली जाणार आहे. महानगरपालिकेने असे का केले? महानगरपालिकेने टेकड्यांवर वृक्षतोड करून बांधकाम करायला परवानगी दिली नाही. का असे केले असेल? कारण आपल्याला झाडांची गरज आहे. टेकड्यावर वृक्षतोड जरी केली तरी आपल्याला पाऊस कमी पडेल, त्यामुळे त्यांनी महानगरपालिकेने बांधकाम करायला परवानगी दिली नाही. डेंग्यू, स्वाईन फ्लू, कोरोना यांसारखे आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. अग्निशमन यंत्रणा अद्ययावत केली. भाजी मंडईतील वजनकाट्यांची तपासणी केली, कारण भाजी मंडईत काय होतं, वजनकाटे फसवलं जातं त्यामुळे त्यांनी वजनकाट्यांची तपासणी केली. काय कराल? तुमच्या परिसरातील नगरपरिषद किंवा महानगरपालिकेचे रुग्णालय कोठे आहेत ते शोधायचे आहेत. या रुग्णालयात कोणत्या सुविधा आहेत? रुग्णालयात उपचार घेण्यासाठी काय करावे लागते? आता आपल्याला इथे दाखवले आहे की स्थानिक शासन संस्था शहरी दाखवलेली आहे. त्यामध्ये नगरपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिका येते. तर नगरपंचायत सदस्य संख्या किती असते? किमान 9 ते 15. नगरपरिषद सदस्य संख्या किमान 17 ते 38 आणि महानगरपालिकेत लोकसंख्येच्या प्रमाणात एकूण सदस्य संख्या ठरते. म्हणजे जेवढी लोकसंख्या आहे त्यानुसार त्याच्या प्रमाणात ते एकूण सदस्य संख्या ठरते. तसेच नगरपंचायतीचे जे हे असतात पदाधिकारी ते कोण? अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि महानगरपालिकेचे पदाधिकारी असतात ते महापौर, उपमहापौर. तसेच अधिकारी कोण असतात? नगरपरिषदेचे असतात ते, नगरपंचायतीचे असतात ते कार्यकारी अधिकारी, नगरपरिषदेचे असतात मुख्याधिकारी आणि महानगरपालिकेचे असतात ते आयुक्त असतात. माहीत आहे का तुम्हाला? मध्ये पहा, आरक्षण म्हणजे काय आणि ते का आवश्यक आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिकांमध्ये जितक्या जागा जनतेने निवडून द्यायच्या असतात त्यापैकी काही जागा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागास वर्गातील लोकांसाठी राखून ठेवलेल्या असतात. या जागांवर त्या वर्गातील लोकच निवडून येतात. यालाच जागांचे आरक्षण असे म्हणतात. तसेच एकूण जागांपैकी निम्म्या जागा महिलांसाठी राखीव असतात. बघा, आरक्षण म्हणजे काय? तर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिकांमध्ये काय असतं? जितक्या जागा जनतेने निवडून द्यायच्या असतात त्यापैकी काही जागा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच नागरिकांच्या मागास वर्गातील लोकांसाठी राखून ठेवलेल्या असतात. या जागांवर त्या वर्गातील लोकच निवडून द्यायचे असतात, निवडून येतात आणि यालाच जागांचे आरक्षण असे म्हणतात. तसेच एकूण जागांपैकी निम्म्या जागा महिलांसाठी राखीव असतात. समाजातील वंचित घटकांना व महिलांना गावाच्या व शहरांच्या कारभारात भाग घेता यावा, याच्या निर्णयात सहभागी होता यावे म्हणून आरक्षण आवश्यक असते. लोकशाहीत सर्वांना सहभागाची संधी असणे आवश्यक असते. समजलं आरक्षण म्हणजे काय आणि त्याची गरज काय आहे ते? अशा प्रकारे आपला इथे पाठ संपलेला आहे. धन्यवाद मित्रांनो.